दोन्ही पवार पुन्हा एकदा एकत्र येणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये रंगू लागल्यात आणि अशातच मुंबईतल्या एका कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि अजितदादा एकाच मंचावर आले आणि यामुळे या चर्चांना अधिकच बळ मिळालं। बघूयात या घडामोडींवरचा हा स्पेशल रिपोर्ट। शरद पवारांच्या उजव्या हाताला अजितदादा, डाव्या हाताला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एक खुर्ची सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। महायुतीची दुसऱ्यांदा सत्ता आल्यानंतर शरद पवार प्रथमच सरकारसोबत एकाच स्टेजवर आल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे हे दृश्य महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या बदलांचे संकेत आहेत का? दोन्ही राष्ट्रवादी लवकरच एकत्र येणार का अशी चर्चा या निमित्तानं पुन्हा सुरू झाली आहे। आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे चेले आहोत। आम्ही फटे लेकिन हटे नाही या भूमिकेचे, पण आमच्या संस्था टिकाव्यात, आमचे कारखाने टिकावेत, कारखान्यावरची आमची माणसं टिकावीत म्हणून आमचं राजकारण नाही आहे। आमचं राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचं राजकारण, जे येतील ते आमच्याबरोबर नाही तर त्यांच्याशिवाय, आलात तर तुमच्या बरोबर नाही तर तुमच्या शिवाय। राष्ट्रवादीमध्ये असलेली फूट ही कौटुंबिक फूट त्याला मानले जाते, म्हणून ते उद्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या पद्धतीचे त्यांचे संकेतही आहेत। प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने स्टेटमेंट देतोय, म्हणून ते एकत्र येणं हे काही नवीन नाही। म्हणून उद्या राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करेल हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे। सत्तेशिवाय राहू शकत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस। मवियाची सत्ता गेल्यावर 2023 मध्ये अजित पवार भाजपला जाऊन मिळाले, तर आता महायुतीची सत्ता आल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा सत्तेचे वेध लागले। कारण भविष्यामध्ये दोनही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही असं विधान खुद्द शरद पवार यांनी केलंय। पुढे कसं जायचं, एकत्र यायचं की नाही, सुप्रिया आणि अजित यांनी ठरवावं। यापुढे मी सक्रिय राजकारणात नसल्यामुळे सुप्रियासह पक्षातील इतरांनी निर्णय घ्यावा। प्रश्न विलीनीकरणाचा नाही, कारण विचारसरणी कधी ना कधी एक होती। भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही। पक्षामध्ये दोन मतप्रवाह आहेत। एकाला वाटतं अजित सोबत जावं, दुसरा प्रवाह भाजपापासून दूर राहावं या मताचा आहे। आमचे दिल्लीतील खासदार सुद्धा एकाच विचाराने बांधले गेलेले आहेत। संसदेमध्ये विरोधी बाकांवर बसावं की नाही हा निर्णय सुप्रियाने घ्यावा। ती सगळीच कुटुंब जी आहे ती दुरावलेली आहेत एकमेकापासून। ती सगळी कुटुंब जर एकत्रित आली तर आम्हाला खरोखर मनापासून आनंद होईल। थोडं एक आशेचा किरण त्यांनी दाखवलेला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। त्यामुळे त्यांच्या सुद्धा अनुभवाचा फायदा आम्हा सगळ्यांनाच मिळेल आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा शक्ती निश्चितपणे वाढणार आहे। मला नाही माहिती आमदारांचं, कारण का मी ते कोऑर्डिनेशन करत नाही। मी खासदारांचं कोऑर्डिनेशन माझ्याकडे असतं आणि आठीच्या आठी खासदार जे निर्णय घेतील तो एकत्र घेतील आणि जो काय पक्षाचा निर्णय असेल। आता आमदारांचं माझं काही वैयक्तिक कोणाशीच बोलणं झालेलं नाही, त्याच्यामुळे उत्तम जी काय बोलले याची मला माहिती नाही, पण जे काय कोऑर्डिनेशन असेल ते पुढच्या काही दिवसामध्ये जसा हा सगळा क्रायसिस संपेल त्याच्यानंतरच चर्चा होईल। पुढील 5 वर्ष विरोधात बसावं लागणार असल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू आहे। विकास कामं करण्याच्या नावाखाली सत्तेत सामील होण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचं बोललं जात आहे। यासाठी सोलापूर जिल्ह्यातील उत्तम जानकरांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 आमदार प्रचंड आग्रही आहेत। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांचा विरोध असल्याचं समजतंय। मी आणि आमच्या जिल्ह्यातले 4 आमदार आम्ही जयंत पाटलाच्या माध्यमातून पवार साहेबांशी बोलत होतो, थेट साहेबांशी बोलत नव्हतो। परंतु दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर निश्चितपणानं आनंद आहे, एक ताकद येईल। मी निवडणुकीमध्ये त्यांच्यावर प्रखरपणाने टीका केलेली होती, परंतु अजितदादाच्या वागण्यामध्ये मला तसा काय भाव दिसला नाही की दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही मतं आहेत की आपण सरेंडर व्हायचं का आणि मग तिथे गेल्यानंतर आपल्याला ते कशी वागणूक देतील, काय देतील, हा प्रश्न दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। आणि दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये काही मंडळी असे की होऊ नये या मताचे आहेत। हे आहे चालू स्वाभाविक आहे, हे काय फक्त आमच्या या 2 पक्षात आहे असं नाही। 1999 मध्ये काँग्रेसमधून बाहेर जन्म झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला 26 वर्ष झाली आहेत। 2014
ते 2019 अपवाद वगळता राष्ट्रवादी काँग्रेसनं जवळपास 20 वर्ष सत्तेची ऊब उपभोगलेली आहे. 2000 ते 2014 काँग्रेस आघाडीसोबत 15 वर्ष सत्तेत, 2014 ते 2019 विरोधात, 2019 ते 2022 महाविकास आघाडीसोबत 2.5 वर्ष सत्तेत, 2023 ते 2025 2 वर्षांपासून अजित पवार भाजपासोबत सत्तेत. माननीय अजितदादा आज महायुतीमध्ये आहे. ते एकत्र येऊन महायुतीचा भाग होणार असेल तर मला वाटतं प्रश्न उपस्थित होत नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये, महाराष्ट्राच्या उन्नतीमध्ये आणि $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्यामध्ये जर आम्ही सर्वच जण एकत्रित येऊन काम करत असू तर यामध्ये मला वाटतं की महाराष्ट्राचं हितच आहे. यामध्ये महाराष्ट्र हा वेगाने निश्चितपणे प्रगतीच्या मार्गावर जाऊ शकतो. भाजपाची नीती वापरा आणि फेका अशीच नीती भारतीय जनता पक्षाची आहे. योजन थ्रो झाले. आता कदाचित एका पक्षाचा वापर झाला असेल त्यामुळे दुसरा पक्ष सोबत घ्यायचा. याच्या मागची राजनीती स्पष्ट आहे की आता पवार साहेबांची भूमिका काय यावर एवढ्या लवकर काही आपण भाष्य करणं उचित होणार नाही. विधानसभा निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादींमध्ये गोडवा वाढत चालल्याचं बोललं जात आहे. गेल्या महिन्यात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकुटुंब दिल्लीमधील निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर बारामती आणि आता पुण्यामधील एका कार्यक्रमात काका पुतणे एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसचा राजकीय प्रवास पाहिल्यास दोन्ही गट जर एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.